खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 25 आणि 26व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला रक्षाबंधनाची भेट म्हणून 3000 रुपये एकत्रितपणे मिळणार असल्याची महत्वपूर्ण माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. रक्षाबंधनाला अवघे 3 दिवस बाकी आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी हप्ते वितरणाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट पाहू नका, कसलीही काळजी करू नका. रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत हे वितरण होणार असल्याचं महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. म्हणजेच वितरण हे रक्षाबंधनाच्या 1 दिवस अगोदर सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. आता प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनलवर सुद्धा ह्या बातम्या स्पष्टपणे येत आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे एकत्रितपणे मिळणार आहेत. त्याचसोबत मागचा जो GR आला होता तो 319 कोटी रुपयांचा होता. यावेळेसचा जो GR आला तो 344 कोटी रुपयांचा आहे. याचाच अर्थ आता असा लावला जात आहे की काही महिलांची संख्या वाढणार असल्याचं सुद्धा बोलल्या जात आहे. तर या संदर्भात लाडक्या बहिणींनो, आम्ही वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्या महिला या हप्त्यासाठी पात्र असतील, तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिलांना या अगोदरचा हप्ता मिळाला होता अशा सर्व महिला समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहेत. त्याचसोबत ज्या महिला निकषात बसत असतील, ज्या महिलांची KYC दुरुस्ती झाली असेल, अशा महिला सुद्धा या योजनेमध्ये आता पात्र असणार आहे. आणि अशा महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदरल्या दिवसापर्यंत पैशाचं वितरण हे सुरू होणार आहे. आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत आपल्या चॅनलवर अपडेट राहा. कारण या संदर्भात जशी काही नवीन माहिती येईल, उदाहरणार्थ पैसे जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.